सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना डहाणू प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरवाडा हिने आपल्या उल्लेखनीय कार्यातून आदर्श शिक्षण संस्थेचा मान मिळवला आहे. शाळेचे मुख्याध्यापक इभाड सर यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा झालेला कायापालट आज संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे शाळा असावी तर वरवडा आश्रमशाळेसारखी अशा भावना पालकांकडून व्यक्त होत आहेत. शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे स्वागत आकर्षक आणि शैक्षणिक वातावरणात होते. कोणताही मोठा निधी खर्च न करता केवळ कल्पकतेच्या जोरावर शाळेच्या भिंतींवर विविध शैक्षणिक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. इयत्ता 1 ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही चित्रे ज्ञानासोबतच जीवनमूल्याचे धडे देण्याचे काम करतात. डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी शाळेत डिजिटल बोर्ड आणि मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड आणून ते शाळेच्या परिसरात लावणे आणि त्यांचे संगोपन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कला, क्रीडा आणि कौशल्य विकासालाही येथे तितकेच महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध असून मुलींसाठी ब्युटी पार्लरसारख्या कौशल्य प्रशिक्षणाच्या संधीही दिल्या जात आहेत. प्रत्येक वर्गातील शिस्त, शिक्षकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांशी असलेला सुसंवाद हे शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेण्यासाठी शाळेत आदराची पेटी ठेवण्यात आली आहे. या शाळेचे सर्वात मोठे यश म्हणजे पालकांचा मिळालेला विश्वास. शाळेतील विविध कार्यक्रम, सण, उत्सव आणि उपक्रमांमध्ये पालक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने शाळा व पालक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले आहे. डहाणू प्रकल्पातील इतर शाळांनी वरवाडा आश्रमशाळेचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत. मुख्याध्यापक इभाड सर आणि शिक्षकवृंद यांच्या परिश्रमातून सरकारी आश्रमशाळा ही उत्कृष्ट शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनू शकतात हे या शाळेने सिद्ध करून दाखवले आहे. वरवडा आश्रमशाळेचा हा यशस्वी प्रवास केवळ पालघर जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.